मी अजून जरा एकदम पुढे जाते. मी कलम 340 कडे जाते. कलम 340 फार महत्वाचे कलम आहे. मी घोलप सरांच्या त्याच मुद्द्याकडे येते. कलम 340 मध्ये बऱ्याच आमच्या ओबीसीच्या भावंडांना असं वाटतं, कदाचित या सभेत ऐकणारे बरेच जण आमचे मराठा भाऊ असतील, साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान लोहार कुंभार ढोर चांभार सुतार सगळेच असतील. याच्यातल्या सगळ्याच भावंडांनी ऐकावं की ज्यांना वाटतं की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. त्यांच्या लक्षात यावं की बाबासाहेबांनी 340 ओबीसी साठी लिहिलं, 41 एसटी ला, मग 42 लिहिलं. म्हणजे एससीचा विचार करण्याच्या खूप आधी त्यांनी ओबीसी साठी कलम लिहिलं. पण अडचण अशी झाली होती की बाबासाहेब ओबीसीची यादी मागत होते आणि तत्कालीन नेते बाबासाहेबांना ओबीसीची यादी देत नव्हते. आता जे आमचे मराठा भाऊ असतील, साळीमाळी कोळी भाऊ असतील, ते असं म्हणतील की बाबासाहेब तर इतके विद्वान होते, बाबासाहेब तर इतके हुशार होते, मग बाबासाहेबांनी यादी दुसऱ्याकडून मागायची काय गरज आहे, बाबासाहेबांनी स्वतःच का बरं यादी तयार केली नाही. तुमचं म्हणणं रास्तंय मंडळी, परंतु अडचण अशी आहे, समजा एखादा माणूस नाशिकात आला आणि नाशिकात जर तो म्हणाला अरे मला जरा आंबेडकर नगरात नेऊन सोडा किंवा मला जरा समता नगरात नेऊन सोडा, तर रिक्षावाल्याला काय वाटेल, रिक्षावाला वाटेल आपल्या रिक्षात जो कोणी बसलाय तो बौद्ध आहे. पण बौद्धातली पोटजात रिक्षावाल्याला माहितीये का, हे आंदवनाचं आहे का लाडवनाचं आहे, सोमसाचं आहे का तिळवनाचं आहे, बावण्याचं आहे का इनकराचं आहे, रिक्षावाल्याला माहित नाही ना. रिक्षावाल्याचं काम फक्त न्यायचंय. एखादा म्हणेल मला सावतामाळी नगरात न्या, तर रिक्षावाल्याला वाटेल की बसलेलं माळ्याचं आहे. रिक्षावाल्याला हे नाही माहिती की माळ्यातल्या कुठल्या पोट जातीचं आहे, लिंगायत माळी आहे का फुलमाळी आहे का पानमाळी आहे, ते कुठं कळते बिचाऱ्याला. एखादा म्हणेल मला शिवाजीनगरात नेऊन सोड, रिक्षावाला वाटेल रिक्षात बसलेला मराठ्याचाच आहे. पण त्याला हे कुठं माहितीये की मराठ्यातला तो 11चा आहे, 12चा आहे का 11.5चा आहे. घोळ आहेत का, खूप सारे घोळ आहेत. घोळ काही मिटत नाही. बाबासाहेबांचाही हाच अडचण होती. समजा मी आहे, मी दीक्षा घेतली, तुम्ही सगळेजण रोज पेपरमध्ये वाचता की सुषमा अंधारे, एकनाथ आवाड, लक्ष्मण माने यांनी भटक्यांच्या 42 प्रातिनिधिक जातींसकट दीक्षा घेतली, ज्याच्यात पारधी जात होती. पण पारध्यातल्या पोट जाती तुम्हाला माहिती आहेत का, पारध्यात फासे पारधी आहेत, गाय पारधी आहेत, राज पारधी आहेत, पाल पारधी आहेत, त्याच्यातल्या पोट जाती आहेत. एकही पोट जात चुकूनही आपल्याकडून राहू नये म्हणून बाबासाहेब ओबीसीच्या प्रॉपर चॅनल कडून यादी मागत होते आणि ओबीसीचे नेते यादी देत नव्हते. तेव्हा बाबासाहेबांनी एक प्रोव्हिजन केली की जेव्हा कधी फर्स्ट गव्हर्नमेंट येईल तेव्हा पहिल्या सरकारच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी आणि पहिल्या कायदा मंत्र्यांनी मिळून ओबीसीचा आयोग नेमावा. आणि पहिलं सरकार 52च्या निवडणुका झाल्या, 53ला सरकार आलं. योगायोगाने बाबासाहेब कायदे मंत्री झाले, प्रधानमंत्री नेहरू झाले आणि कायदे मंत्री असणाऱ्या बाबासाहेबांनी नेहरूंना सांगितलं, नेहरूजी आपण लोकांना कमिटमेंट दिलेली आहे, आता कलम 340 नुसार आपण आयोग केला पाहिजे. आणि नेहरूंनी काय सांगितलं, नेहरू म्हणाले मी असा आयोग करणार नाही. का करत नव्हते नेहरू असा आयोग, कारण नेहरूंना वाटत होतं आधीच एवढा मोठा समुदाय बाबासाहेबांच्या प्रभावाखाली गेलाय, अजून जर आयोग आपण नेमायचा ठरवला तर कदाचित ओबीसीतला पण खूप मोठा समुदाय बाबासाहेबांच्या प्रभावाखाली जाईल, बाबासाहेबांचं प्रभाव क्षेत्र वाढेल, ते प्रभाव क्षेत्र कमी करण्याची ती कूटनीती होती. म्हणून त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं मी ओबीसीचा आयोग करणार नाही. माझ्या समोर बसलेल्या तमाम ओबीसी भावंडांनी समजून घ्यावं की पहिला विरोध जवाहरलाल नेहरूंनी अर्थात काँग्रेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला. त्याच्यानंतर बाबासाहेब म्हणाले की अहो हे खुर्ची माझ्यासाठी साधन आहे, साध्य नाही. जर या खुर्चीने जर ही गोष्ट साध्य होत नसेल तर मला गरज नाहीये तुमच्या कायदे मंत्री पदाची. 1 मिनिटात बाबासाहेब राजीनामा देतात, बाजूला होतात. कुठल्याही पार्लमेंटच्या मेंबरला राजीनामा वाचून दाखवण्याचा विशेष अधिकार असतो, बाबासाहेबांचा तो अधिकारही काँग्रेस नाकारते. तेव्हा बाबासाहेब आपली भूमिका तत्कालीन चळवळीचं मुखपत्र जनतामधून छापून आणतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात. मग लोकांचा खूप रेटा वाढतो. तेव्हा 53ला नेहरूंनी पुण्याचे खासदार काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कालेलकर कमिशन आणलं. कालेलकर कमिशनने 55ला अहवाल दिला, 3343 जातींचा समावेश केला. ढोबळ मानाने मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे आणि GS धुर्वे असं सांगतात की या सगळ्यांच्या मध्ये भारतात ढोबळ मानाने 6500 जाती आहेत. 6500 पैकी 3343
म्हणजे निम्म्याच्या जवळपास जाती यांना जर कळलं की हे आरक्षण बाबासाहेबांमुळे आहे तर हे सगळेच बाबासाहेबांच्या प्रभावाखाली जातील, आता काय करायचं? आणि नेहरू लगेच सांगतात, कालेलकर अरे अशी मृत्यू घंटा वाजवू नकोस, दिस इज अ डेड वॉरंट फॉर ब्राह्मणिझम, प्लीज डोंट रँग इट. आणि कालेलकर लगेच सांगताहेत, नेहरूजी आपण माझं एकच पत्र पाहिलं, कृपया दुसऱ्या पत्राचं अवलोकन व्हावं. दुसऱ्या पत्रात मजकूर लिहिलाय, आयोगाचा अध्यक्ष या नात्याने जरी मी या आयोगामध्ये 3343 जातींचा समावेश केला असला तरी यांना आरक्षण द्यावंच या मताचा मी अजिबात नाही. झालं नेहरूंना एवढंच पाहिजे होतं. नेहरूंनी लगेच लिहिलं की सदर आयोगाच्या अध्यक्षाचे आयोगाच्या संबंधाने असणारे मत विसंगत असल्या कारणाने हा आयोग आम्ही रद्दबातल करतोय. आणि नेहरूंनी आयोग खारिज केला. ओबीसीच्या आमच्या तमाम मंडळींनी समजून घ्यावं की नेहरूंनी आयोग खारिज केला. याच्यानंतर आले शास्त्री. शास्त्रींना बिचाऱ्यांना काम करता आलं नाही, त्यांचं सँडविच झालं. कारण आधीचे प्रधानमंत्री प्रचंड ग्लॅमरस आणि नंतरच्या इंदिरा गांधी प्रचंड महत्वाकांक्षी, याच्यामध्ये ते बिचारं दबून मेलं. शास्त्रींना काम करता आलं नाही. मग लोकांनी इंदिरा गांधींच्या मागे रेटा लावला की अहो ओबीसीचं कमिशन करा. पुन्हा एकदा आमच्या ओबीसीच्या भावंडांनी समजून घ्यावं. इंदिरा गांधींनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अगर मेरे पिता ने नहीं किया तो मेरे करने का सवाल ही नहीं आता, मैं नहीं करूंगी. मग 75चा काळ उजडला. इंदिरा गांधींचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले, आणीबाणी झाली, मध्यावधी निवडणुका झाल्या, जनता पक्षाचं सरकार आलं, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, इंदिरा गांधीचं सरकार गडगडलं. पुन्हा लोकांनी उचल खाल्ली, ओबीसीचं काय, ओबीसीचं काय. आणि जनता पक्षाच्या काळात दुसरं ओबीसीचं कमिशन मोरारजी देसाईंनी नेमलं. अध्यक्ष होते बिंदेश्वरी प्रसाद मंडल. बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल कमिशन आलं. 77ला मंडल कमिशन आलं. 79ला मंडल कमिशननं रिपोर्ट दिला आणि मंडलने सांगितलं ओबीसी मध्ये 3743 जाती येतात. म्हणजे पहिल्यापेक्षा 400 जाती जास्त सांगितल्या. आता तर अवघडच कार्यक्रम होता. पण अडचण अशी झाली की 79ला जेव्हा कमिशननं रिपोर्ट दिला, अगदी त्याच वेळेला जनता पक्षाचं सरकार पडलं होतं. पुन्हा एकदा इंदिरा गांधीचं सरकार आलं होतं. इंदिरा गांधींनी पुन्हा सांगितलं मागील गव्हर्नमेंटचा फॉलोअप घेणे ह्याचं मी काही कारणच नाही, मी त्याला बांधीलच नाही. इंदिरा गांधींनी सपशेल शब्दात नकार दिला. 79चा आयोग तसाच गुलदस्त्यात राहिला. 10 वर्ष उलटून गेली. 84ला इंदिरा गांधींची हत्या झाली. मग राजीव गांधी आले. मग राजीव गांधींनाही लोक विचारत होते. मग आले व्हीपी सिंग. जनता दलाचं सरकार, काँग्रेसचा बाहेरनं पाठिंबा. आणि जनता दलाच्या काळामध्ये मग व्हीपी सिंगांच्या समोर लोक मागणी ठेवायला लागले. तेव्हा व्हीपींना असं वाटलं की चलो जाते जाते हिस्ट्री में नाम कर जाएंगे. आणि व्हीपी सिंगांनी मग म्हटलं की चला किती जाती आहेत, 3743. एकूण जाती किती, 6500. 6500 पैकी 3743 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजेच 52%. असा आला ओबीसीचा आकडा, 52%. आणि मग 52%तलं व्हीपी सिंगांनी हत्ती सोडून दिला आणि शेपूट धरून ठेवलं. 52% रिझर्वेशन द्यायच्या ऐवजी त्यांनी 27% रिझर्वेशन दिलं. उर्वरित तसंच राहिले. परंतु हे रिझर्वेशन 100% लागू व्हावं म्हणून तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर आली. ओबीसीच्या आमच्या तमाम भावंडांनी समजून घ्यावं. मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, शेख, सिकलगार, सुतार, कुंभार, लोहार सगळ्यांनी समजून घ्यावं की अरे ओबीसीचं 100% इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून या देशातली तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर आली होती. आंबेडकरी जनतेचा स्वार्थ तरी काय होता? आंबेडकरी जनतेचा स्वार्थ एवढाच होता की याच आयोगामुळे, याच ओबीसीच्या आरक्षणामुळे 1953ला आमच्या बापाला राजीनामा द्यावा लागला होता. त्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून सगळी जनता रस्त्यावर आली होती. पण ही सगळी जनता जेव्हा रस्त्यावर आली त्यावेळेला या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध किती लोकांनी केला. आता आमच्या ओबीसीच्या भावंडांनी हेही समजून घ्यावं की बाबासाहेबांनी एवढा सगळं केलं पण विरोध कुणी केला? इंदिरा गांधीचा तर विरोध झाला तो खुलाच होता. पण अजून विरोध कुणी केला? 3 आघाड्या तयार झाल्या. त्यातली पहिली आघाडी मंडलला विरोध करण्यासाठी भाजपच्या लालकृष्ण अडवाणींनी कमंडलूची रथयात्रा काढली. दुसरा विरोध अरविंद केजरीवालांनी केला.
जे अरविंद केजरीवाल आज आम आदमीची भाषा करतात, आता या केजरीवालांना कळलं पाहिजे, अरे ओबीसीत राहणारा आमच आहे ना, तो काय संत्रा मोसंबी आहे का, आमच माणूस आहे ना. पण याच केजरीवालांनी त्या काळामध्ये युथ फॉर इक्वॅलिटीचा बॅनर चालवला. जे कुणी नेट वापरणारी पोरं अँड्रॉइड मोबाईल घेऊन फिरत असतील, गुगलमध्ये जा, युथ फॉर इक्वॅलिटी टाईप करा, सर्च करा, तुम्हाला सापडेल की अरविंद केजरीवालने किती टोकाचा विरोध त्या काळात केला. आणि मग तिसरी आघाडी कुणाची होती? विरोध करणारी तिसरी आघाडी होती काँग्रेसची. पण ही फार जबरदस्त आघाडी होती, ही फार छुप्या पद्धतीने तयार केलेली आघाडी होती. आघाडी काय होती? काँग्रेसने एक वेगळीच खेळी खेळली. काँग्रेसने सांगितलं की तुम्ही मंडलचे इम्प्लिमेंटेशन करा, आमची हरकत नाही, परंतु मंडलचे इम्प्लिमेंटेशन करताना सायमल्टेनियसली तुम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट पण आणा. वरवर आपल्याला वाटतं की चांगली गोष्ट आहे ना अॅट्रॉसिटी ऍक्ट आला, पण टायमिंग चुकीचं आहे. टायमिंग पंचचं राजकारण या ठिकाणी काँग्रेसने केलं. काँग्रेसने काय केलं? 89चं ओबीसीचं रिझर्वेशन आणि त्याच वेळेला 89ला त्यांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट आणला. आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट आणून महाराष्ट्रामध्ये एका नेत्यावर विशेष जबाबदारी सोपवली. नेता बारामतीतनं आला आणि काय सांगितलं नेत्याला? खरं म्हणजे त्यांचा काय बघा, त्यांच्या गावाच्या नावात 12, त्यांची जन्मतारीख 12, त्यांच्या जन्माचा महिना 12, लय अवघड खेळ आहे. आणि नेत्याने इथं येऊन सांगितलं, काय म्हणतोय नेता? नेत्याने एक रुमर पॉलिटिक्स केला. रुमर पॉलिटिक्स थेरी आहे ही, डेव्हिड इस्टननं मांडली राज्यशास्त्रामध्ये. रुमर पॉलिटिक्स थेरी, अफवांच्या राजकारणाचा सिद्धांत. अफवा पसरवली. काय अफवा होती? अफवा अशी पसरवली माननीय पवार साहेबांनी. ते असं म्हणतात इकडे येऊन, मराठ्यांनो सावधान, रस्त्यावर येऊ नका, आंदोलन करू नका. अरे ही जी आंबेडकरी जनता तुम्हाला रस्त्यावर दिसते ना, ती ओबीसीच्या आरक्षणासाठी नाही आली. अरे ही जनता अॅट्रॉसिटी ऍक्ट साठी रस्त्यावर आली आहे. आणि हा अॅट्रॉसिटी ऍक्ट ते तुमच्याच विरोधात वापरणार आहे. झालं, खरोखरच अॅट्रॉसिटी ऍक्ट आला होता. प्रलंबित मागणी होती, पण चुकीच्या टायमिंग मध्ये केली होती. मराठ्यांनी आजूबाजूला बघितलं, सगळी आंबेडकरी जनता. मराठ्यांनी वर बघितलं, अॅट्रॉसिटी ऍक्ट. मराठ्यांना पटलं पवार साहेबांचं म्हणणं. सगळे मराठे सुंबडीत, आपले गडी कुंडीत सावध सुर. ओबीसीच्या रिझर्वेशनचा प्रॉब्लेम काय झाला? तो हा झाला. त्याच वेळेला जर तमाम मराठा नेते जर जागे असते तर कदाचित आज मराठा आरक्षणाचा प्रश्न इतका चिघळला नसता, इतका खितपत पडला नसता. मंडळी, आता मी वर्तमानात येते आणि 10 मिनिट हा समारोपाचे घेते. या 10 मिनिटांमध्ये मी आपल्याला सांगितलं पाहिजे की आरक्षणाच्या या काळामध्ये जेव्हा आता मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळलाय, पहा मी कुठल्याच पक्षाची मेंबर नाही. माझ्या बोलण्यावरूनही ते आपल्या लक्षात येत असेल की मी कुठल्याच पक्षाला एक्सक्यूज करत नाहीये. मी कुणाची समर्थक किंवा विरोधकही नाही. माझा पक्ष, माझा नेता, माझा विचार, माझा बाप, माझा झेंडा फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मला काही संबंध नाही. मला पैसे कमवायचे असते तर परळीत राजकारण होतं, मी भाजपचंही काम करू शकले असते. मी विलासरावांच्या कॉलेजला शिकत होते, विलासराव मला नावानिशी ओळखायचे. मी तिथे राहिले असते तर व्यंकट बेदरेच्या ऐवजी मीच आमदार झाले असते, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पवार साहेबांनी MLC देऊ केली होती, सहज करू शकले असते, काही प्रॉब्लेम नव्हता. हे सगळं कुणीतरी एक जणाने ही जबाबदारी घ्यावी लागेल. आज घडीला मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला असताना आपण नीट समजून घ्या मंडळी. विनायक मेटे ज्या मराठा आरक्षणाची भाषा करतात ते मेटे फक्त MLC संपत जेव्हा येते तेव्हाच आरक्षणाचा प्रश्न मांडतात. एकदा का MLC मिळाली की परत ते आरक्षणावर बोलत नाही. जानकरांची परिस्थिती तीच आहे. इलेक्शनच्या आधी धनगर आरक्षणावर बोलणारे जानकर आता इलेक्शन संपल्यानंतर एक चकार शब्दाने बोलत नाही. तीच परिस्थिती शेट्टी आणि खोतांची आहे की इलेक्शनच्या आधी म्हणजे जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा बंटी पाटलांच्या मतदारसंघात जाऊन धुडगूस घालणारी ही माणसं आज घडीला मात्र दुष्काळात मराठवाडा होरपळत असतानाही चकार शब्दाने ते बोलत नाहीत, कारण यांची सत्तेची साठगाठ आहे. हे बोलणार नाही. मराठा आरक्षणाच्या संबंधाने आपण सहज समजून घ्या की बघा, एक गोपीनाथ मुंडे एकच वंजाऱ्याचा आमदार होता, एकच.
तो एकच आमदार होता, तरी सुद्धा त्यांनी ओपन मधले वंजारी ओबीसीत आणले आणि ओबीसीतले वंजारी एनटीत आणले. मराठ्यांचे किती प्रतिनिधी होते? अरे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मुख्यमंत्री कुणाचे झाले? मराठ्यांचे. उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, आमदार मराठ्यांचे, खासदार मराठ्यांचे, साखर कारखाने कुणाचे? मराठ्यांचे. दूध डेअरी कुणाची? मराठ्यांची. ऑइल मिल कुणाची? मराठ्यांची. पेपर मिल कुणाची? मराठ्यांची. बागायत समिती कुणाच्या? मराठ्यांच्या. शाळा कॉलेजेस कुणाचे? मराठ्यांचे. जिल्हा परिषदा कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या. पंचायत समित्या कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या. ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या. महापालिका कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या. मग आरक्षण कुणाला मागताय? का नाटक चाललंय आरक्षणाचं? अरे जर सत्तेतच तुम्ही आहात तर कुणाला आरक्षण मागताय तुम्ही? आम्ही काय डोक्याला गोड तेल लावलंय का धोत्रावर इन करतोय? कळत नाहीये का काय चाललंय ते? काय चाललं होतं? अरे कालपर्यंत तर तुमची नाटकं चाललेली होती ना. कालपर्यंत कोणी श्रीमंत कोकाटेंना विचारायचं की अहो जातीवादी विधान करणारा अण्णा जावळेचा काय संबंध मराठा महासंघाचा? तेव्हा कोकाटे सांगायचे मराठा महासंघ आणि मराठा सेवा संघाचा संबंध नाहीये. मग लोक प्रदीप साळुंकेंना विचारायचे अहो तुम्ही सांगा ती जातीवादी विधान करणारी शालिनी पाटलांचा तुमचा काय संबंध? ते म्हणायचे शालिनी पाटलांचा आमचा संबंध नाही. मग कुणीतरी खेडेकर साहेबांना म्हणायचं शरद पवारांचा आणि तुमचा किंवा तुमचा आणि जितेंद्र आव्हाडांचा काय संबंध? ते म्हणायचे आमचा आणि पवारांचा, आमचा आणि आव्हाडांचा संबंध नाही. दादा तुमचं नाव पवार आहे पण तुम्ही त्यातले पवार नाहीत. आता हे सगळं चालू असताना जे म्हणत होते आमचा कुणाचा संबंध नाही, तेच कोकाटे, तेच सोळंके, तेच पवार, तेच खेडेकर, तोच जावळे, तीच शालिनी पाटील औरंगाबादला आरक्षण मेळाव्याला एका स्टेजवर आलेच कसे काय? कालपर्यंत जातीवादी विधान करणारे जितेंद्र आव्हाड आज पुरोगामी भाषा करायला लागले. अरे काल नरेंद्र दाभोळकरांना लोकांनी गोळ्या घालून मारलं, तेव्हा शरद पवारांना पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आठवली नाही. एवढ्या सगळ्या लोकांवरती जातीय हल्ले झाले, तेव्हा शरद पवारांना पुरोगामी भाषा आठवली नाही. अरे माणसांच्या खांडोळ्या केल्या, कत्तली केल्या, संडासच्या चेंबर मध्ये माणसं कोंबून मारली, खैरलांजीला अगदी विटंबना करून मारली, जवखेडा खरड्यामध्ये माणसं कशा पद्धतीनं मारली, तेव्हा शरद पवारांना पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आठवली नाही. आणि जितेंद्र आव्हाडांना छोटासा गालगुच्चा काय कुणी घेतला? पवार साहेबांनी एक पत्रच लिहिलं पुरोगामी महाराष्ट्रावर एका गालगुच्च्यासाठी. अरे वा, बाबा पुरंदरेचे आम्ही समर्थक नाहीत, बाबा पुरंदरे काही आमचा जावई नाही, पण एका बाबा पुरंदरेला पुरस्कार मिळू नये म्हणून गावोगावी जाऊन शिवजागर परिषदा घेणारे जितेंद्र आव्हाड, एका तरी दलित हत्याकांडावर का शिवजागर परिषद घेतली गेली नाही? का? अरे मागा घेतली नाही. आता तरी रोहित वेमुल्ला प्रकरणात तरी एखादी शिवजागर परिषद जितेंद्र आव्हाडांनी घ्यायची होती, मग आम्ही तुम्हाला मानलं असतं. आम्हाला काही कळत नाही काय मराठा तितुका मेळ व्हावा आणि बाकी बहुजन काय लोळ व्हावा का? चाललंय काय नेमकं? कुठल्या पद्धतीनं चाललंय? कालपर्यंत ब्राह्मणांना शिव्या देणारे, मग अधिवेशनामधला अध्यक्षीय पाहुणा नितीन गडकरी चालतोच कसा काय? ब्राह्मणांना तर शिव्या घालता ना. 50 वर्ष चळवळीतले लोक सांगायला लागलेत की ब्राह्मण्यवादी जे लोक असतात ते शत्रू असतात चळवळीचे, तेव्हा तर यांना पटत नव्हतं. पण सत्तेचा सुकाणू जसाही मराठ्यांकडून ब्राह्मणांकडे वळला, तेव्हा मात्र यांना कळायला लागलं की ब्राह्मण शत्रू आहे. एवढं नाही लक्षात येत मंडळी. या राज्यघटनेला तहस नहस करणारी माणसं, मी आता कलम 368 कडे येते आणि थांबते. कलम 368 मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की